नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. या सर्व लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मासिक अनुदान दिलं जातं, परंतु या मासिक अनुदानामध्ये किंवा पेन्शनमध्ये त्यांचं भागत नाही. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये या सर्व बांधवांना नेहमी मेसेज देतो की तुम्ही या अनुदानावरती डिपेंड राहू नका. तुम्ही छोटा मोठा एखादा व्यवसाय सुरू करा आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुमचं उदरनिर्वाह किंवा तुमचं जीवनमान कशा पद्धतीने उंचावेल, चांगलं होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सरकारच्या भरोश्यामध्ये राहणं खूप चुकीचं आहे. कारण सरकार नेहमी आपल्या बाजूने विचार करेल असं नाहीये किंवा वेळेत हे पैसे टाकतच नाहीये, हे सर्वांना तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून प्रत्येकाने छोटा मोठा व्यवसाय करावा असा या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि यासाठी राज्य सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची योजना सुरू केली. त्या योजनेचं नाव आहे CMEGP कर्ज योजना. त्याला मराठीमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असं म्हणतात. आता या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, परंतु या योजनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी थोडक्यात आणि सर्व काही माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये कोणताही पहिल्यांदा एक व्यवसाय निश्चित करायचा आहे. तो वडापावपासून असो किंवा स्टेशनरीपासून असो किंवा एखादी गाडी असेल किंवा व्हॅन असेल किंवा कोणताही छोटा मोठा व्यवसाय किंवा लघु उद्योग, घरगुती पापड लोणचेचं किंवा एखादा कॉम्प्युटर सायबर वगैरे जे काही असेल, तुम्हाला कॉम्प्युटर घ्यायचा असेल, प्रिंटर घ्यायचा असेल, लॅमिनेशन मशीन घ्यायची असेल, म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणताही एखादा व्यवसाय तुम्हाला आणायचा आहे आणि त्या व्यवसायाच्या रिलेटेड तुम्हाला कर्ज मिळणार आहे. कोणताही व्यवसाय, बघा मी काय म्हणतोय, कोणताही व्यवसाय. जे सरकारने ही चांगली एक सुविधा निर्माण केली की तुम्ही कोणताही एक व्यवसाय सुरू घेऊन या आणि त्या व्यवसायाला लागणारं भांडवल किंवा पैसा आम्ही तुम्हाला देणार. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला कागदपत्र कोणते लागतात ते लक्षात घ्या. तुमचं आधार कार्ड लागतो, पॅन कार्ड लागतो, बँकेचं पासबुक लागतो, रहिवासी प्रमाणपत्र लागतं. तुम्ही तो व्यवसाय कशा पद्धतीने चालवणार, तुम्हाला किती लोन हवं आहे आणि तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार तो लोन फेडण्यासाठी कितीचा हप्ता ठेवू शकता, याचा एक तुम्हाला लेखाजोखा असलेला प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो. त्याचबरोबर जर दिव्यांग व्यक्ती असेल तर UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, आणि नसेल तर तुमच्याकडे निराधार प्रमाणपत्र किंवा पतीचं मृत्यू दाखला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे नॉमिनल लागतात. लक्षात ठेवा, खूप काही वेगळं कागद लागत नाहीत. तर हे सर्व कागदपत्र असतील तर तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 35% सबसिडी मिळते. उदाहरणार्थ समजा तुम्ही जर 10 लाख रुपयाचा कर्ज जर घेतलं, तुम्ही 10 लाखाचा घ्या, 3 लाखाचा घ्या, 5 लाखाचा घ्या, 1 लाखाचा घ्या, किती पण घ्या. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. आपण एक 10 लाखाचं कॅल्क्युलेशन करू. तुम्ही जर 10 लाखाचं या ठिकाणी लोन घेतला तर 10 लाखामध्ये 3.5 लाख रुपये सरकार तुम्हाला देणार. किती? 3.5 लाख रुपये, म्हणजे 6.5 लाख रुपये फक्त तुम्हाला भरायचे आहेत. लक्षात ठेवा, किंवा फेडायचे आहेत. आणि हे फेडत असताना 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, 7 वर्षाचा टाईम पिरियड किंवा तुम्ही हप्ते ठरवू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा मी एवढ्या वर्षी किंवा एवढ्या महिन्यामध्ये हे हप्ते फेडणार. अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी दिली आहे. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं आहे. म्हणजे कागदपत्र अतिशय सोपे आहेत. ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे. मी स्क्रीनवरती ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आणि काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत त्या तुम्हाला थोडक्यात दाखवतोय. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, स्वतःचं नाव टाकायचं आहे, व्यवसायाचं नाव वगैरे टाकायचं आहे किंवा कुठे चालवणार त्याचा पत्ता वगैरे टाकायचा आहे. सगळ्या डिटेल्स आहेत. काही नॉमिनल कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे आहेत. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि या वेबसाईटवरती फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म तुमच्या जिल्हा उद्योग केंद्राकडे जातो आणि त्या ठिकाणी 4 ते 5 दिवसामध्ये अप्रूव्हल सुद्धा मिळतं. अप्रूव्हल आल्यानंतर तुमच्या मेलवरती त्याचं एक कन्फर्मेशन लेटर येतं. ते लेटर तुम्हाला संबंधित बँकेमध्ये घेऊन जायचं आहे आणि जे काही तुम्ही कागदपत्र अपलोड केलेत ते सर्व कागदपत्र आणि हा लेटर घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना ते सादर करायचं आहे. आणि मग नंतर ते 1-2 दिवसामध्ये ते लोन प्रोसेस फायनल करतात. तर अशा पद्धतीने अतिशय कमी कागदपत्रांमध्ये, अतिशय कमी वेळामध्ये आणि जास्त सवलत देणारी ही CMGP योजना आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. तर या सर्वांनी या योजनेचा लाभ घेतला गेला पाहिजे, म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे. मित्रांनो, छोटा मोठा व्यवसाय सुरू करा. कारण फक्त 2,500 किंवा 1,500मध्ये तुमचं होत नाही किंवा महिन्यानुमहिना तुम्हाला त्याची वाट बघावी लागते, दिवसेंदिवस थांबावं लागतं. यातच बाकीच्या गोष्टीसुद्धा भागत नाहीत. तुम्ही तुमच्या नावाने एखादा व्यवसाय सुरू करा, लोन प्रोसेस करा, तुमच्या घरच्यांना त्याला सोबतीला घ्या आणि छोटा मोठा वडापावपासून, स्टेशनरीपासून किंवा पशुपालनापासून, कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालन असेल, गाई म्हशी असतील
किंवा एखादा सायबर कॅफे असेल किंवा CSC सेंटर असेल, MSCID सेंटर असेल किंवा कपड्याचं दुकान असेल किंवा प्लंबिंगचं दुकान असेल, इलेक्ट्रिक दुकान असेल, काहीही तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये तो व्यवसाय ठेवून हा फॉर्म भरायचा आहे आणि या 35% सबसिडीचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. या योजनेविषयी तर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. माझा व्हॉट्सअप ग्रुप नंबर आहे, तो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे माझा पर्सनल नंबर तुम्हाला मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही कमेंट्स करू शकता, प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर या योजनेचा तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर प्रत्येक व्यक्तीने जर कमेंट बॉक्समध्ये जर तेवढी एक रिक्वेस्ट केली, मागणी केली तर नक्कीच आपण ते सुद्धा या ठिकाणी करणार. पण मित्रांनो, छोटा मोठा व्यवसाय सुरू करून आपलं जीवनमान कशा पद्धतीने उंचावता येईल यासाठी प्रत्येकाने धडपड केली पाहिजे. आणि या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजे CMEGP योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून ही थोडक्यात कमी वेळेची व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.